झिपऱ्या या सिनेमात ॲक्शन आणि डान्स या दोन गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या क्षणी आपल्याबरोबर आहेत कोरिओग्राफर उमेश जाधव. उमेश सर, स्वागत आहे तुमचं. आणि झिपऱ्या, अनेक तुमचे आजपर्यंत तुम्ही एवढ्या सिनेमांमध्ये डान्स सिक्वेन्स बसवलेले आहेत. झिपऱ्या एक वेगळं आव्हान आहे तुमच्यासाठी, काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली झिपऱ्याची जी कास्ट आहे ॲक्च्युली ती जे रेग्युलर फिल्म्स असतात त्याच्यापेक्षा फार वेगळी आहे. याच्यामध्ये एक सुपरस्टार ॲक्टर ज्याला म्हणतो आपण ते नाही आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 4 जबरदस्त सुपरस्टार आहे, मी असं म्हणेन. सुपरस्टार अशा अर्थाने म्हणालो की त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर मला कळलं की त्यांच्यामधली जी अभिनयाची क्षमता आहे, जी परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, ती खरंच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि ही 4ही मुलं आपापसात कॉम्पिटिशन करतात. आणि मला असं वाटलं की जेव्हा आपापसात कॉम्पिटिशन होते ना, तेव्हा रिझल्ट खूप चांगला येतो. आणि ही 4ही मुलं एकदम प्रथमेश परब, त्याच्याबरोबर मी टाईमपासमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सक्षम कुलकर्णीबरोबर मी शिक्षणाच्या आयसा गोमध्ये काम केलं आहे. त्याच्यानंतर आणि फक्त लढमणापणे पण सक्षम होता. हंसराज, मी त्याच्याबरोबर फर्स्ट टाईम काम करतो. आणि चिन्मयबरोबर पण, ते पण झिंचिक झिंग आणि अशा चांगल्या चांगल्या चित्रपटामधून ज्यांना या 4ही मुलांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पोचपावती ज्याला म्हणतो ती मिळालेली आहे. सो आणि एक असा सब्जेक्ट आहे जो बूट पॉलिशवर आहे, जो खूप कॅन्डेड असे व्हिज्युअल्स दिसतात. जेव्हा बूट पॉलिश आपण म्हटल्यानंतर बूट पॉलिश रेल्वे स्टेशनवर असतात, कुठल्या तरी आपण बसस्टॉपवर पण थैली घेऊन फिरणारा मुलगा आपण बघतो, किंवा अशा अनेक ठिकाणी बूट पॉलिशवाल्यांना आपण परिचित आहोत. कारण मुंबई म्हटल्यानंतर बूट पॉलिश हे सगळीकडे जे बघायला मिळतं आपल्याला. आणि बूट पॉलिश मुलांवरती हे गाणं आहे. त्यामुळे एक चॅलेंज अशी होती की हे एका दिवसात 2 दिवसात संपणारं गाणं नाही आहे. कारण वेगवेगळ्या लोकेशन्सवर, मग वेटी स्टेशन म्हणा, वाडीबंदर आता तुम्ही यार्डमध्ये बघतात, आम्ही ते आज छोटे मोठे शूट करणार आहोत. ते मी 1.5-2 तास शूट करतो आहे. कारण जिथे जिथे स्क्रीन प्लेप्रमाणे सीन्स होणार आहेत, तिथे तिथे मी छोटे टीझर्स म्हणा, ग्लिम्स म्हणा, मी पिक्चराईज करणार आहे. सो आज वाडीबंदरमध्ये शूट करतो आहे. वाडीबंदर यार्ड मला वाटतं इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह लोकेशन. विटी स्टेशन कोणी विचार करू शकत नाही की विटी स्टेशनवर शूट करणं फार डिफिकल्ट असतात. पिक्चर बघताना फार इझी वाटतं, रे रेल्वे स्टेशनवर शूट झाला आणि खूप छान शूटिंग पण तसं काही छान वातावरण नसतं. इथे बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर अनेक पराकाष्ठा करून मग ही सगळ्यांची मदतीने सगळ्यांच्या एक प्रोजेक्ट उभा राहत असतो. सो हा प्रोजेक्ट फार डिफिकल्ट आहे. सॉन्ग खूप चांगलं आहे माझं. आणि मी खूप आईना की बाईनात एक गाणं केलं होतं, आईना की बाईना. तसाच मला फील पुन्हा मला ह्या मुलांमध्ये अनुभवायला मिळालं आहे. आणि मला असं वाटतं हे गाणं खूप लोकांना आवडेल. बूट पॉलिश वाल्यांवरचं हे पहिलं गाणं आहे मला वाटतं. बाकी फिल्मी गाणी अनेक बघतात, पण ओरिजिनल कॅरेक्टरच्या इतक्या जवळ आहेत ही मुलं की मला असं वाटतं की ह्यांच्याबरोबर मी जेव्हा सॉन्ग पिक्चराईज करतो आहे, तेव्हा मला असं वाटतं की मी बूट पॉलिशवाल्या मुलांबरोबरच हे गाणं चित्रित करतो आहे. त्यामुळे पिक्चरायझेशनच्या वेळेला एवढं रिअलिस्टिक वातावरण असतं ना, कारण ही मुलं काही टँट्रम्स नाही आहेत, काही नाही आहेत, व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि जे गाण्याला गरजेचं आहे तो परफॉर्मन्स मला त्यांच्याकडून मिळतो आहे. झिपरा हा सिनेमा बनवताना सगळ्यात मोठं आव्हान होतं ते या सिनेमातले ॲक्शन सिक्वेन्सेस चित्रित करण्याचं. आणि ते आव्हान पेललं ते बॉलिवूडचे सुप्रसिद्ध असे ॲक्शन डिरेक्टर अब्बास अली मुघल यांनी. सर, मनापासून स्वागत तुमचं. जेव्हा या मराठी सिनेमासाठी तुम्हाला बोलवण्यात आलं, तेव्हा नक्की असं काय कारण होतं ज्यासाठी तुम्ही पटकन हो म्हणाला? क्या है, पहली बार तो मतलब केदार मेरा दोस्त है जो डायरेक्टर है, और जब उन्होंने मुझे कहा कि अब्बास भाई आपको मेरे साथ काम करना है, मैं मराठी पिक्चर डायरेक्ट कर रहा हूँ, तो मैंने बोला कि पहले अपन स्क्रिप्ट, मैं हमेशा जब भी मैं हिंदी मूवी भी करता हूँ तो मैं स्क्रिप्ट सुनना पसंद करता हूँ. बिकॉज ये नहीं कि स्क्रिप्ट सुनने से मतलब या कुछ नुकसान है या कुछ फ़ायदा, ऐसा कुछ नहीं है. लेकिन क्या आता है, कहानी का ढांचा समझ में आता है. तो केदार ने जब मेरे को स्क्रिप्ट सुनाया तो मैंने ये सोचा कि भाई ये तो हिंदी का जैसा सब्जेक्ट है, इतना पावरफुल सब्जेक्ट है, इतना स्क्रीन प्ले टाइट है इस पिक्चर का कि मतलब, और जो मेरा जॉनर है, जो रियलिस्टिक, जो मैं हमेशा फॉलो करता हूँ, जैसा अगर आप मेरी गुलाम, सरफरोश, वीरगति, ये सब पिक्चर अगर आपने देखी तो काफ़ी रियलिस्टिक था उसमें. तो ये ऐसा लगता था कि मेरे लिए सब्जेक्ट बना है. काफ़ी अच्छा एक्शन है इसमें, रियलिस्टिक टाइप का. तो मेरे को हाँ बोलने में ज़्यादा टाइम नहीं लगा केदार को.
आव्हान काय वाटलं? कारण मुळात सगळं रिअल लोकेशनमध्ये आणि त्यातही रेल्वे हा एक मोठा बॅकड्रॉप आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स ज्या आहेत त्याला या सिनेमात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी ॲक्शन्स असे सिक्वेन्सेस जे आहेत ते बरेचसे त्याच्यामध्ये घडतात. तर ते एक महत्त्वाचं आव्हान होतं. तुम्हाला काय नक्की आव्हानात्मक वाटलं होतं मुळात या सिनेमाच्या कथेत आणि एकंदर त्याच्या सादरीकरणात? एक्चुअली नॉर्मली क्या होता है कि जब रेलवे के जो सीक्वेंसेस होते हैं उसके परमिशंस मिलना बहुत मुश्किल होता है। हम लोग को हिंदी में भी बहुत टाइम लग जाता है, बहुत ये रहता है। तो हमारे जो प्रोड्यूसर साहब हैं उनकी पहचान के उनके सोर्स से काफ़ी दिनों से ये चल रहा था कि मतलब हमको परमिशन मिले, और उन्होंने कैसे करके उनके सोर्स लगा के मतलब हैवी डिपॉजिट भर के ये सीक्वेंस उन्होंने प्लान किया है, क्योंकि रेलवे का परमिशन मिलना बहुत ही मुश्किल है। और इतना रियलिस्टिक मतलब ये सीक्वेंस है कि जहाँ जो लड़के लोग आ रहे हैं और एक लड़का जो है उसमें ओवर पावर करता है, फिर उसका दोस्त आके, मतलब काफ़ी रियलिस्टिक है। फिर इसके बाद हम शूट करने वाले हैं मूविंग ट्रेन के अंदर, लोकल है, मेल है। तो ये सीक्वेंस ज़्यादातर रेलवे के इर्द इसमें ही है, आजू बाजू में ही घूम रही है पूरी कहानी पिक्चर की। तो ऐसे में आपके लिए बहुत बड़ा चॅलेंज होगा, तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल एकंदर हे सगळं करणं. कारण हिंदीत तुम्ही केलं असेल पण मराठीत मुळात, आणि त्यातही ही 4 मुलं जी तशी पाहायला गेलं तर अजून लहान आहेत. भले त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेले असले तरी मुलं बऱ्यापैकी लहान आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव तुमचा कसा आहे? मतलब मैंने देखा कि मतलब हिंदी में भी जितनी मतलब आर्टिस्ट लोग मेहनत करते हैं उतना ही मराठी में भी ज़्यादा करते हैं उससे। और इतना मतलब काफ़ी मतलब अवार्ड विनिंग बच्चे हैं इसमें, और पहली बार मेरे साथ काम कर रहे हैं, मैं उनके साथ पहली बार काम कर रहा हूँ। पिक्चर में काफ़ी डिफ़िकल्ट सीक्वेंसेस है, अगर आप पिक्चर देखेंगे तो काफ़ी डिफ़िकल्ट सीक्वेंसेस हैं। मूविंग ट्रेन के अंदर है, ब्रिज पे से लोग गिर रहे हैं, और मेल के अंदर एक सीक्वेंस है। तो काफ़ी मतलब तकलीफ़ तो होने वाली है, क्योंकि क्राउड के बीच में आपको शूट करना है, और गिवन टाइम के अंदर, क्योंकि परमिशन जो हमको मिल रहा है उसके अंदर हम काम कर रहे हैं उसका। और काफ़ी मतलब रियल लोकेशंस पे करने का कुछ मज़ा ही कुछ और है। और प्रोड्यूसर ने मतलब ऐसा नहीं कहा कि यार अब्बास भाई आप एक 2 घंटे के लिए ट्रेन मंगा लो, नहीं, उन्होंने 3 दिन चाहिए तो 3 दिन के लिए ट्रेन लाया है। तो प्रोड्यूसर साइड से भी ऐसा है कि जो रिक्वायरमेंट आपको चाहिए बोलो, लेकिन रिजल्ट उनको चाहिए। ऑब्वियसली एक प्रोड्यूसर भी चाहेगा जब मैं इतना खर्चा करता हूँ तो उनको भी रिजल्ट मिले। तो हम काफ़ी कोशिश कर रहे हैं कि सीक्वेंसेस अच्छे हो, गिवन टाइम में हो, किसी को चोट ना लगे, और रिजल्ट उसका अच्छा है। बॉलिवूडमध्ये तुम्ही एवढं काम केलं, एवढ्या दिग्गजांसोबत काम केलं आणि त्यानंतर आता मराठी सिनेमाही हळूहळू बदलतोय. अशा वेळेस तुम्ही येताय तर तुम्हाला देखील एक सकारात्मक चित्र दिसतंय एकंदर या इंडस्ट्रीचं आता सध्या आहे ते? मतलब काफ़ी मराठी में मैंने ये देखा कि स्क्रिप्ट लेवल पे काफ़ी काम होता है इनका, स्क्रीन प्ले, और इतना परफेक्ट इनका मतलब कहानी वाइज ये लोग जब कहानी बताते हैं, कहानी बोलना चाहते हैं, तो काफ़ी मतलब एक सच्चाई नज़र आती है उसमें। तो ये एक लैंग्वेज की पकड़ है शायद, और मैं पहली बार काम कर रहा हूँ मतलब पिक्चर में, मराठी इंडस्ट्री में, तो मुझे भी बहुत अच्छा लग रहा है। और इंशाल्लाह अगर मौका मिलेगा तो ये करते रहेंगे, क्योंकि हिंदी हो मराठी हो, काम तो काम है। और इस लेवल के प्रोड्यूसर्स डायरेक्टर अगर मिले कि भाई हमको जो रिक्वायरमेंट चाहिए, तो फिर क्या हिंदी और क्या मराठी, हम तो मतलब फिर रिजल्ट देने में भी पीछे नहीं हटेंगे। धन्यवाद सर, आमच्याशी एवढ्या मनापासून बोललात आणि झिपऱ्यासाठी आणि यापुढे अनेकदा तुम्ही मराठीत काम कराल त्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप थैंक यू सो मच। अरुण साधू यांच्या झिपऱ्या या कादंबरीवर लवकरच एक सिनेमा येतोय आणि या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत स्वतः साधू सर. साधू सर, मनापासून स्वागत तुमचं. आणि झिपऱ्या ही तशी फार गाजलेली कादंबरी होती, त्यानंतर आता त्याच्यावरती म्हणजे ते आव्हान पेलण्यासाठी आता काही तरुण सज्ज झालेले आहेत आणि तो सिनेमा लवकरच येतोय. काय वाटतं तुम्हाला? ही कादंबरी तशी कठीण आहे सिनेमामध्ये आणायला, आणि त्यामुळे गेले जवळ ही कादंबरी म्हणजे कथांमधून निर्माण झालेली आहे. त्या कथा जवळजवळ 30 वर्षापूर्वी लिहायला मी सुरुवात केली होती, आणि पुस्तक मला वाटतं पुस्तक येऊन देखील 24-25 वर्ष झालेली आहेत, कदाचित जास्ती. त्यामुळे पुष्कळ चांगले अनुभव डायरेक्टर किंवा लेखक माझ्याकडे येत होते की आपल्याला त्याच्यावर करायची आहे, पण मला त्यांचा अप्रोच किंवा त्यांचं अंडरस्टँडिंग या कादंबरीबद्दलचं मला काही फारसं पटलं नाही. आणि त्यांना देखील हे आव्हान, मोठं आव्हान, कारण या कादंबरीचा आत्मा, गाभा हा मुंबईच्या त्या लोकल्सवर काम करणारी लहान मुलं, आणि आपल्या पोटासाठी पण अतिशय स्पिरिटेड मुलं, आणि त्यांना देखील काहीतरी नैतिक हे आहे, कणा आहे त्यांना, आणि ते सगळं मुंबईशी आणि मुंबईच्या लोकल्सशी जोडलेलं आहे. पण फार कठीण होतं. आणि जेव्हा प्रथम एवढे 3-4 लोक येऊन गेले होते माझ्याकडे, काही लोकांनी जवळजवळ पूर्ण करारही करायला प्रयत्न केला होता, पण ते काही बरोबर वाटले नाही मला. पण जेव्हा अश्विनी आणि हे दरेकर हे आणि केदार वैद्य बनकर हे आले, तेव्हा एक तरुण टीम होती,
आणि मी म्हटलं बघा तुम्हाला ऑनलाईन जमत असेल तर करून मला दाखवा, मग आपण बोलू. त्याप्रमाणे केदार वैद्यांनी एक वन लाईनर केला. तेव्हा माझं असं लक्षात आलं की ह्याला या कादंबरीचा एथोज आत्मा हा समजला आहे की जो इतरांना समजणं जरा कठीण होतं. त्याच्यातलं नुसतंच त्यातलं ढँग फँग मारामाऱ्या वगैरे दाखवण्यात माझं मतलब नाही. त्याला चांगला कळलेला आहे असं माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे होकार भरला आणि आता बघतोय तर बरेच लोक सांगतात की हे फार चांगल्या तऱ्हेने चालू आहे. मुख्य म्हणजे रेल्वे, मुंबईची रेल्वे, मुंबईची लोकल त्यांचे अत्यंत ऑथेंटिक शॉट्स त्यांनी घेतले आहेत आपल्या कॅरेक्टरसह. CSTवरच्या प्लॅटफॉर्मवर देखील गर्दीच्या काळाची चित्र घेणं हे मला वाटतं आजपर्यंत कोणालाच जमलेलं नाही आहे. किंवा कुठल्याही भारतीय सिनेमामध्ये मुंबईच्या लोकलला जेवढा हे दिलेला आहे, एक्सपोजर दिलेलं आहे मुंबईचं लोकल, एवढं दुसऱ्या कुठल्या सिनेमात नसेल. ते मला वाटतं मुंबईच्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या भारतातल्याच लोकांना हे फार मोठं आकर्षण असेल एवढं. म्हणजे चित्रपटाची कथा वगैरे वेगळी, ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती आहे, चांगली बसलेली आहे कथा आणि ते सांगतात आणि ऐकतो मी त्याप्रमाणे छान घेतलेली आहे ती. त्याचा ज्या पद्धतीने लोकलवर बूट पॉलिश करणारी मुलं त्यांचा धंदा बसतो आहे, ते उपासाने मरत आहेत, पण ते भिकेले लागत नाही, भिक्षा मागत नाही, काहीतरी काम करायला लागतात आणि मग त्यांना एक शिक्षक भेटतो आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक पुढे जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. असे आशादायी चित्र निर्माण करणारी ती कथा आहे मुंबईतल्या बेवारस मुलांची जवळजवळ झोपडपट्टीत राहणारे आणि यांचं भविष्य काहीच नाही. ते स्वतःहून भिक्षा कुठल्याही मोहाला बळी न पडता आपलं भविष्य घडवण्यासाठी पण असं त्याचं चित्र आहे आणि त्यांना स्फूर्ती देणार. मला तरी असं वाटतं बाहेरून येणाऱ्या खूप लोकांना मुंबईची लोकल स्फूर्ती देते. त्याच्यातून जाणारे लोक, येणारे लोक, गर्दी असली तरी अगदी घट्टपणे जाऊन ऑफिसात काम करून परत ताजेतवाने होऊन घरी जाणं त्याच लोकलमधून, अशी ती लोकल स्फूर्ती देणारी असते. असं मला वाटतं की त्यांना हे कळलं असावं. बरं सर, सिंहासन हे तुमच्या कादंबरीवरती आणि मुंबई दिनांक या दोन्ही मिळून कादंबरीवरती सिंहासनसारखा एक सिनेमाला विजय तेंडुलकरांनी त्याची कथा लिहिली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर झिपऱ्या हा सिनेमा येतोय लोकांच्या भेटीला, तर एवढा काळ मुळात गेला आणि त्यानंतर आता या सिनेमा येतोय, तर त्याचं महत्त्व तुम्हाला काय वाटतं? महत्त्व ते कादंबरीचं महत्त्व त्यांना पटलं असावं की अशी कादंबरी आहे. इतरही कादंबऱ्यांवर चित्रपट करण्याच्या अशा ऑफर्स येतात, परंतु आपल्याला पटतात न पटतात. तरुण मुलं आणतात, त्यांना अनुभव असतो नसतो. हेही तरुणच होते, यांना अनुभव आहे की नाही हेही मला माहीत नव्हतं, परंतु त्यांना ही कादंबरी पटली असावी आणि म्हणून त्यांनी ते केली. आणि खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कदाचित ही 80च्या आसपास आलेली कादंबरी आहे. असं असून देखील आज ते लोक वाचतात आणि ह्यांना या काळात म्हणजे 2010 नंतरच्या काळामध्ये याच्यावर चित्रपट करावा असा वाटला, हे एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि जरी मध्ये एवढा काळ गेला असला तरी सगळ्याच कादंबऱ्यांना काही दिग्दर्शक, लेखक किंवा असे साहसी निर्माते मिळतातच असं नाही. तर मला यांचं खूप कौतुक आहे दरेकर पतिपत्नींचं, केदार वैद्य आणि बनकर त्यांच्यातले हे टीम चांगली आहे आणि त्यांनी ज्या तऱ्हेने हा माहोल जमवला त्या तऱ्हेने चांगला झाला सांगतो असं मला वाटतं. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललात त्याबद्दल. प्रिया, हा सिनेमा आता लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमाच्या ऑन लोकेशनवर आत्ता आपण आहोत आणि आपल्याबरोबर आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक केदार वैद्य आणि निर्मात्या अश्विनी दरेकर. दोघांचंही मनापासून स्वागत. आणि मला सांगा की आम्ही आता या ऑन लोकेशनवरती आहोत आणि फारच रिअलिस्टिक असं हे सगळं जग आम्हाला दिसतंय. झिपऱ्या कादंबरी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसायला लागलेली आहे. तुमचा प्रवास नक्की कसा होता या सिनेमाच्या बाबत आणि आता कसं वाटतं एकंदर शूट होताना? म्हणजे आता स्वप्न खरंच पूर्ती होती स्वप्नांची. कारण 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस केदारने हा विषय आणला होता, कादंबरी मी आधीच वाचली होती, पण त्यामुळे तो विषय अगदी मनात भिडलेला होता आणि केदारने ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वर्कआउट केली होती, सो दॅट वॉज अमेझिंग. त्यामुळे हे करायचंच आपण. इनफॅक्ट पहिला पिक्चर माझा हा असणार होता की चित्रपट निर्मितीत झिपऱ्याने आपण पदार्पण करायचं, असा तो निर्णय होता. आणि फायनली तो नाही, तिसरा पिक्चर माझा जरी असला पण म्हणजे आज स्वप्न पूर्ण होतं ॲक्च्युली माझं. सो त्याचं एक समाधान आणि त्यातल्या त्यात रिअल लोकेशन, त्यामुळे ते बरेच मोठी आव्हानं आमच्यासमोर होती की त्याच्यामध्ये सगळा जो सोल आहे चित्रपटाचा तो सगळा रेल्वे आहे आणि रेल्वेच्या परमिशनसाठी आमचा बराच काळ गेला. म्हणजे आता आणि परत केदारचं माझं जे होतं की नाही आपल्याला इथेच पाहिजे, हेच लोकेशन पाहिजे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यामुळे आम्ही बरेच लोकेशन फिरलो. म्हणजे कदाचित आमचा पहिला चित्रपट असेल तर आम्ही मुंबईतल्या प्रत्येक पार्टमध्ये आम्ही हे जास्त शूटिंग केलेलं आहे.
की सायन किल्ला यूज केला आहे, CSTचा प्लॅटफॉर्म नंबर 1 की तो अगदी वर्दळीचा, तिथे कुणाला परमिशन मिळत नाही. म्हटलं नाही, हे आपल्याला लोकेशन हवं आहे. किंवा इथे आत्ता आपण आहोत, असे वेगवेगळ्या लोकेशन, वाडी बंदर, अशा वेगवेगळ्या लोकेशनवर, आणि मजा आली खरं. आणि मेन म्हणजे डिपार्टमेंटने झालं, पोलीस डिपार्टमेंट असेल, रेल्वे असेल, त्यांनी भरपूर सहकार्य केलं. आणि त्यांनाही तो विषय जो आहे तो जवळचा वाटला, की बूट पॉलिशर्स जे मुलं आहेत, मुलांचं भावविश्व, बूट पॉलिशर्स जे मुलांचं भावविश्व रंगवलेलं आहे ते अगदी खूप छान पद्धतीने आहे. आणि ते आता प्रत्येक ज्यावेळेस चित्रपट बघतील, मुंबईचा जो आत्मा आहे, की आपण ज्यावेळेस म्हणतो की अरे रेल्वे ठप्प झाली की मुंबई बंद होते, मुंबईचा तो श्वास मानला जातो, आज त्या सगळ्या लोकेशनवर आपण शूट करतो, तर ते एक समाधान नक्कीच छान, म्हणजे छानच वाटतं. केदार, तुझा प्रवास कसा होता? तू जवळपास इतके वर्ष हा विषय तुझ्या डोक्यात घोळत होता आणि आता प्रत्यक्षात येतोय. काय समाधानाचे भाव आहेत का जबाबदारीची जाणीव? समाधानाचे भाव तर निश्चितच आहेत आणि जबाबदारीची जाणीव तर सर्वात मोठी आहे. कारण शूट करण्यासाठी सर्वात कठीण सिनेमा आहे हा. त्याची जी लोकेशन्स आहेत आणि त्याची जी ट्रीटमेंट आहे ती खूप आहे. कारण मूळ म्हणजे ती कादंबरीच इतकी सुंदर आहे. आणि मी ज्यावेळेला साधूंना भेटलो होतो त्यावेळेला साधू सरांना तेच मी म्हटलं होतं की म्हटलं की या मूळ कादंबरीच्या गाभ्याला धक्का न लावता मी त्याच्यावरती एक स्क्रीन प्ले लिहिला आहे, तर सर तुम्ही एकदा वाचून बघा वगैरे. तर त्यांनी तो वाचला. त्यावेळेला त्यांना खरोखर आवडला तो स्क्रीन प्ले आणि त्यांनी मला सांगितलं की खरोखर त्यांच्या मनाजोगता असा, म्हणजे त्यांनी जर लिहिला असता तर कसा लिहिला असता, तसा तो स्क्रीन प्ले झाला आहे असं त्यांनी हे सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीन प्ले लिहून भागत नाही. कारण आपण लिहिताना काहीही विचार, म्हणजे अगदीच कल्पना विश्वात आपण रमलेलो असतो आणि आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळे विजन्स येत असतात. पण ते प्रत्यक्षात उतरवायचे म्हणजे त्याच्यासाठी मग टेक्निशियन्सची आवश्यकता असते. मग टेक्निशियन्स म्हणजे मग आता माझ्या फिल्ममध्ये काही फाईट्स आहेत, काही सॉंग्स आहेत, मग त्याच्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक आलं ह्याचं. तर मला त्याच्यासाठी पण टेक्निशियन्स चांगले हवे होते. आणि माझ्या प्रोड्युसरमुळे, अश्विनीमुळे, रणजित दरेकरमुळे मला एक तो फायदा झाला की मला बेस्ट टेक्निशियन्स माझ्याकडे घेता आले. ते म्हणजे अब्बास अली मोगल फाईटसाठी आहेत, ज्यांनी हिंदीमध्ये बऱ्याच, म्हणजे अग्निपथपासून बऱ्याच फिल्म केलेल्या आहेत त्यांनी ॲज अ फाईट मास्टर. उमेशला तर अख्खं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी ओळखतेच, तो आहेच मोठा कोरिओग्राफर आहे. त्याच्यानंतर बरीच लोकं अशी माझ्याबरोबर, तौफिकजी जे बॅकग्राऊंडसाठी आम्ही हे करतो, तौफिक कुरेशीजी. सो अशा बऱ्याच ह्यांचा हे घेऊन आम्ही हा चित्रपट पूर्णत्वाकडे नेतोय आता. मला सांगा की आधी तुमचा सिनेमा पहिला असेल की रेगे असेल, त्यानंतर पोरबाजार आणि त्यानंतर आता झिपऱ्या, प्रत्येक ह्याच्यात मुलांचं एक वेगळं भविष्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय वाटतं त्यामागचा नक्की विचार तुमचा काय होता निर्माती म्हणून? ॲक्च्युली मुलांचं भावविश्व म्हणजे खरं त्या विषयाशी मी खूप लवकर कनेक्ट होते. जेव्हापासून माझी मुलगी झाली त्यामुळे मी कदाचित जास्त इन्व्हॉल्वमेंट, की प्रत्येक मुलामध्ये मला माझे प्रॉब्लेम दिसायला लागले किंवा मी प्रत्येक एज ग्रुपच्या मुलांबरोबर डील करत गेले, की माझी भाच्या असतील किंवा वेगवेगळे असतील. हे प्रत्येक पिक्चरमागे काही ना काही कॉन्सेप्ट होता, की अरे हां, हे माझ्या घरातही होऊ शकतं. किंवा रेगे होता त्यावेळेस मला माझा भाचा समोर दिसला, की अरे असं काहीतरी होतं. तर ह्या गोष्टी खूप कनेक्ट होणाऱ्या होत्या. आणि मग ज्यावेळेस बूट पॉलिशर्स, म्हणजे लहानपणापासून आपण स्टेशन बघतोय, सगळं त्यांचं बघतो, पण कधी आपण सिग्नल गाडीने आपण प्रवास करतो त्यावेळेस रस्त्यावरची मुलं दिसतात, आणि नक्की त्यांचं काय होतं, पुढे काय होतं, मग त्यांचं नक्की आयुष्य कसं असतं, त्यामुळे ती एक क्युरिओसिटी असते. किंवा समाजासमोर ते चित्र येत नाही. म्हणजे आपण बऱ्याच मोठ्या गोष्टी करतो, आपण असं करू तसं करू, पण मला वाटतं चित्रपट हे असं माध्यम आहे की ते मोठ्या स्केलमध्ये लोकांना रजिस्टर होतं. धन्यवाद दोघांनी एवढ्या छान गप्पा मारल्यात आमच्याबद्दल. झिपऱ्याच्या पुढच्या सगळ्या कामांसाठी आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.